नमस्कार मित्रांनो, मी राहुल मांडवे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या कोकणी क्रेजी बॉय यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आपण मुंबईला आलो आहे फिरायला आपल्या माझ्यासोबत बोलायने। आम्ही 2 दिवस झाले मुंबईला आलो आहे। तर आता आपण मित्रांनो गोवर्धन इको विलेजला जाणार आहे, म्हणजेच मिनी वृंदावनला। तर आपण नाला चौपाऱ्यावरून पालघरला आलो आहे ट्रेनने। ट्रेनमधला व्हिडिओ काढता आला नाही मित्रांनो, खूप गर्दी होती। आज संडे आहे तर खूप गर्दी होती ट्रेनला, त्यामुळे व्हिडिओ काढता आला नाही। तर आपण डायरेक्ट आता ट्रेनमधून उतरून व्हिडिओ काढतो। तर आपण आता पहिला डेपोला जाणार आहे। डेपोला तिथे चौकशी करणार आहे कोणती बस वगैरे जाते काय, आणि बस नसेल तर आपण मग ऑटोने जाणार आहे। तर आपण आता जाऊया। माझ्यासोबत तुम्हाला दाखवतो कोण कोण आहे। विनय आहे, जितू आहे, बारको आहे आमचा, आणि संकू। साधन चाललं आहे आपण। तर मित्रांनो चला आता डायरेक्ट आपण डेपोमध्ये भेटूया। तर मित्रांनो आपण आता पोचले पालघर डेपोला। तर मित्रांनो रेल्वे स्टेशनवरून जवळ 5 मिनिटं लागतात चालत यायला। तर आपण चालतच आलो तिकडून। तर मित्रांनो आपण इथे चौकशी केली डेपोमध्ये की गोवर्धन इको विलेजला कोणती बस जाते। तर त्यांनी सांगितलं की वाडा करून बस जाते। तर मित्रांनो 11:30 वाजता बस आहे। तर बघूया, वाट बघूया बसची। बस लागली की मी तुम्हाला दाखवतो। तर आपल्याला तिकडून मित्रांनो एक ऑटोवाला भेटला होता, त्याला आपण विचारलं होतं की जायला किती रुपये लागतील। तर त्याने आम्हाला एकाच्या मित्रांनो 150 रुपये सांगितले। आणखी बोलत होता की एस टीचे जवळजवळ 125 रुपये लागतात। तर मित्रांनो 125 रुपये तिकीट नाही एका माणसाची, तर 35 रुपये आहे। तर मग आपण बसमध्ये गेल्यावर दाखवतो तुम्हाला किती रुपये तिकीट आहे। तर मित्रांनो असे ऑटोवाले भेटले तर त्यांच्यासोबत जाऊ नका मित्रांनो, ते खूप फसवणूक करतात। तर मित्रांनो आपण आता पोचलोय आमरापूर फाट्यावरती। तिथून आपण ऑटो पकडले। त्या फाट्यावर मित्रांनो 8 किलोमीटर आतमध्ये आहे गोवर्धन विलेज। तर आपण 6 जण बसलो एका ऑटोमध्ये बघा। तिकडून मित्रांनो शेअर ऑटो भेटते, 30 रुपये सीट आहे पर पर्सन मित्रांनो। तर चला आपण डायरेक्ट तिकडे जाऊन भेटूया। आपण आता पोहोचलोय गोवर्धन इको विलेजला। तर आपण आता एंट्री करणार आहे आतमध्ये। एंट्री मित्रांनो फ्री आहे आतमध्ये जायला। तर मित्रांनो खूप गर्दी आहे आतमध्ये, खूप पब्लिक आले। आज संडे आहे त्याच्यामुळे मित्रांनो खूप पब्लिक आले विजिटसाठी। हे काय तुम्हीच घेतले। राहुल तिकडे जरा ग्रास घेऊन ये। मित्रांनो बघा इकडे गोशाला आहे, धर्म गोशाला आहे। 4 गायी आहेत मित्रांनो। पण त्या साईडने जा, फ्रंट साईडला। हां फ्रंट साईडला जाय ना तिकडे, फ्रंट साईडला जाय ना तिकडून। मित्रांनो या साईडला बघा, या साईडला एक टेम्पल आहे, पूर्ण दाखवतो तुम्हाला। घुमट आहे, पुढे जाऊन बघूया नेमकं काय आहे ते। आणि तो पलीकडे डोंगर दिसतो तुम्हाला, तो कोहोज किल्ला मित्रांनो, तिकडे मी गेलो होतो एकदा।
आणि त्या टायमाला आपलं यूट्यूब चॅनल चालू नव्हतं, आता तेव्हाची पण व्हिडिओ भेटली असते तुम्हाला. हे बघा या साईडला पूर्ण पार्किंग आहे. जर कोणी स्वतःची गाडी आणली तुम्ही या साईडला पार्किंगची पण सोय आहे मित्रांनो. मित्रांनो हे बघा आपण एंट्री करण्यासाठी पास आहे, फ्रीमध्ये पास आहे मित्रांनो. तिथे आपलं नाव आणि आपले किती जे पर्सन आहेत पर्सनची सांगायचे आपले किती जण आहेत. बघा आपण 6 जण आहे, पाठीमागे 6 लिहून दिले त्यांनी. आणि गेटवरती आहे बघा समोर 7 नंबर गेट आहे, त्या गेटवरती पास द्यायचा, मग आतमध्ये आपल्याला प्रवेश देतात. चला आता आतमध्ये जाऊया. ते पास काढले ना. हां तर मित्रांनो हे बघा पूर्ण झाडांनी भरले, मस्त हिरवगार झाडं आहेत लावलेली, पण थंड वातावरण आहे.
तर मित्रांनो आपण आता आलोय घरी. संध्याकाळी 5:30 वाजता आलो आपण घरी. आपल्या व्हिडिओचा एंड करायचा राहून गेला होता मित्रांनो, आणि तुम्हाला माहिती देखील द्यायची होती कसं जायचं ते. तर आपण सर्वप्रथम मित्रांनो विरारवरून ट्रेन पकडली पालघरला जाणारी. त्याची तिकीट मित्रांनो 15 रुपये. तिथून आपण मग पालघर डेपोला गेलो. तिथे आपण चौकशी केली की तिकडे जाणारी कोणती बस आहे इको विलेजला. तर तिकडून वाडाला जाणारी एक बस आहे मित्रांनो, ती 11:30 वाजता लागते डेपोमध्ये. तिथून आपण हमरापूर फाट्याला गेलो. त्याची तिकीट मित्रांनो 40 रुपये आहे. तिथून आपण हमरापूर फाट्याला उतरलो. तिथून आपण एक शेअर ऑटो पकडली. त्याची तिकीट मित्रांनो 30 रुपये पर पर्सन. आणि मग तिथून हमरापूर फाट्यावरून जवळजवळ 8 किलोमीटर अंतर आहे ते मित्रांनो. त्याच्यानंतर मग आपण तिकडे आतमध्ये गेलो. तिकडे एंट्री फी वगैरे काही नाही मित्रांनो. आणि मित्रांनो तिकडे खाण्याची थोडा प्रॉब्लेम आहे, कारण तिकडे खाणं भेटतं पण 200-300 रुपये प्लेट आहे. फ्री पण आहे पण त्याला खूप लाईन असते. तर जाणार असाल तुम्ही तर तुमच्या हिशोबाने बघा ॲडजस्ट कसं होईल ते. जाताना घेऊन गेलात तरी चालेल. आणि तिकडे लाईन लावायला लागते. फ्रीसाठी पण आहे आणखी पेड पण आहे. आणि मित्रांनो संध्याकाळी येण्याचा खूप प्रॉब्लेम आहे तिकडून येताना. तर ऑटो वगैरे टायमिंगवर भेटत नाही तिकडे येताना. खूप प्रॉब्लेम होतो. आम्हाला पण खूप प्रॉब्लेम झाला मित्रांनो. तर तुम्हाला जर जायचं असेल तर जाताना स्वतःची प्रायव्हेट गाडी करून जावा, नाहीतर बाईकने जावा. 4 व्हीलरने जावा नाहीतर बाईकने जावा, तुम्हाला सोयीस्कर होईल. तर मित्रांनो ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉन देखील दाबायला विसरू नका. तर भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.